पण कासवाला माहिती होतं की आपलं पोटेन्शियल, आपले स्किल सेट, आपलं भांडवल, आपलं मार्केट हे सशापेक्षा वेगळं आहे आणि आपण सशाची कॉम्पिटिशन करून काय उपयोग नाही. त्यामुळे कासवाने त्याच्या पद्धतीने, त्याच्या कॅपॅसिटीनुसार, त्याच्या कॅपेबिलिटीनुसार तो व्यवसाय करत होता आणि त्याला कुठलंही टेन्शन नव्हतं. पण आपण खूप एक्सपर्ट आहोत किंवा आपण खूप सुपिरियर आहोत या भावनेने सशामध्ये एक सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स झाला होता आणि तो मेंटेन करण्यासाठी ससा पुढे पळायचा प्रयत्न करत होता. जसं त्या पळण्याच्या शर्यतीमध्ये ससा पुढे पळत होता तसा व्यवसायामध्येही ससा पुढे पळत होता आणि ससा कासवापेक्षा अधिक यशस्वी होतच होता. मग हळूहळू असं झालं की ते काम करता करता सशाचं दुर्लक्ष व्हायला लागलं त्याच्या तब्येतीकडे, त्याच्या फॅमिलीकडे, त्याच्या पर्सनल लाईफकडे आणि सगळा फोकस त्या व्यवसायावर झाला. याचा फायदा असा झाला सशाला की त्याचा व्यवसाय कासवापेक्षा अनेक पटीने वाढला. पण याचबरोबर त्याला काहीतरी सॅक्रिफाईस तर करावं लागेल आणि या व्यवसाय वाढीमुळे त्याला सॅक्रिफाईस करावं लागलं त्याच्यात आरोग्याशी. आणि जेव्हा त्याचं आरोग्य ढासळलं तेव्हा नाईलाजाने का होईना त्याला डॉक्टरकडे जावं लागलं आणि डॉक्टरने मग सांगितलं की तुमच्या ह्या सगळ्या स्ट्रेसमुळे तुम्हाला झोप येत नाही आणि तुम्हाला एक झोपेची गोळी सुरू करायला लागेल. तर तुम्ही झोपू शकता आणि तुम्ही जर झोपले तरच तुम्ही दुसऱ्या दिवशी चांगलं काम करू शकता आणि तुमचं आरोग्य सांभाळू शकता. आणि मग नाईलाजाने का होईना सशाने झोपेची गोळी सुरू केली. आता झोपेची गोळी सुरू केल्यावर ससा रात्री झोपू लागला आणि रात्री झोप आल्यामुळे सशाला फ्रेश वाटायला लागलं.